आदरणीय प्रमुख पाहुणे तसंच माननीय संस्थेचे अध्यक्ष आणि बाकी उपस्थित मान्यवर तसंच पालक आणि विद्यार्थी, संस्थेशी माझा संबंध 24 मे 2022ला आला। गाडगे सरांनी मला एका कार्यक्रमासाठी बोलवलं होतं आणि आजपर्यंत आम्ही सुधाकर तालुक्यामधील बरेच शाळांमध्ये कार्य केलं। बऱ्याच शाळांमध्ये आम्ही करिअर गायडन्सचे अभ्यास कसा करावा यासाठी बरेच आम्ही लेक्चर्स घेतले। पूर्वीपासून अशी इच्छा होती की आपण सामाजिक संस्थेसाठी काहीतरी काम करावं, ज्याला आपण मॅनिफेस्टेशन म्हणतो। 3 Mला मी जास्त महत्त्व देतो। पहिलं आहे मॅनिफेस्टेशन, मेडिटेशन अँड माइंडफुलनेस। त्याच्यामधलं मॅनिफेस्टेशन असं होतं की कुठल्यातरी सामाजिक संस्थेबरोबर काम करायची इच्छा होती, पण कसं का चालू करावं, कधी चालू करावं, कसं चालू करावं मला काही माहिती नव्हतं। पण तालुक्यातील एक माझे कलिग होते ज्यांचं नाव मी घेऊ इच्छितो, विनोद कदम म्हणून, ज्यांच्याबरोबर मी जवळजवळ 10 ते 12 वर्ष काम केलं होतं। त्यांनी ओळख मला सरांबरोबर करून दिली आणि त्या दिवसापासून मी या संस्थेशी जुळलो आहे। आणि मी घाडगे सरांना नेहमी म्हणतो की आपल्याकडचे जे काही विद्यार्थी असतील, ज्यांना शालेय जीवनामधील किंवा कॉलेजमधील किंवा बाहेरच्या शिक्षणासाठी काही मार्गदर्शन लागलं तर मी माझ्याकडून मोफत देईन। त्याचबरोबर मी सरांना विनंती पण केली होती की मी एक सर्टिफाईड वैदिक मॅथचा ट्रेनर आहे, एक हँडरायटिंग एक्सपर्ट आहे, तर आपल्या शाळेतील शिक्षकांसाठी एक उपक्रम राबवा, कारण की विद्यार्थ्याचं जर हस्ताक्षर सुधारलं तर त्याची पर्सनॅलिटी सुधारते। पण कोविडनंतर मुलांनी लिहिणं बंद केलं आहे, तर माझी अशी रिक्वेस्ट आहे की आपल्या शाळांमध्ये शिक्षकांसाठी काही प्रोग्राम करावे जेणेकरून ते प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील। कारण एक माणूस म्हणून मी एक 50, 100, 200 मुलांपर्यंत जाऊ शकतो, पण एक शिक्षक हजारो विद्यार्थ्यांपर्यंत जाऊ शकतो। सध्याच मी एक चरईला माझं ऑफिस चालू केलं आहे। मी सगळ्यांना विनंती करेल संस्थेला की आपल्याकडे गरजू विद्यार्थी जे काही असतील त्यांना कुठलंही मार्गदर्शन हवं असेल तर त्यांनी माझ्याकडे केव्हाही यावं। घाडगे सरांना सांगून कधीही माझ्याकडून आलात तरी चालेल। तसा आजचा जर करिअरचा विचार बघितला, मी जास्त वेळ घेणार नाही तुमचा। आजचं जर 21व्या शतकातला करिअरचा विचार केला, आज जी मंडळी विद्यार्थी उपस्थित आहेत, मी 3 गोष्टी सांगतो। 4 C महत्त्वाचे आहेत। पहिला C येतो कम्युनिकेशन। तुमच्याकडे उत्तम बोलण्याचं कौशल्य असणं खूप गरजेचं आहे। सेकंड आहे तुमच्याकडे क्रिएटिव्हिटी असली पाहिजे। तिसरं कोलॅबरेशन, म्हणजे लोकांबरोबर काम करून तुम्ही काहीतरी मोठं तयार करू शकता, दॅट इज कोलॅबरेशन। आणि चौथं आहे क्रिटिकल थिंकिंग, म्हणजे एखाद्या गोष्टीला विचार करून त्याच्यावर प्रॉब्लेम सॉल्विंग कसं करू शकतात याच्यावर तुमचं काम झालं पाहिजे। त्याचबरोबर एक IMT एक कॉन्सेप्ट आहे, दॅट इज इन्फॉर्मेशन लिटरसी। जी काही तुमच्याकडे इन्फॉर्मेशन येते ती इन्फॉर्मेशन रिअलिस्टिक आहे की नाही ते बघणं पहिला गरजेचं आहे। जसं सरांनी मगाशी जेनझीबद्दल सांगितलं, त्याबद्दल इन्फॉर्मेशन कुठल्या रिलायबल सोर्समधून येते ते पण बघणं खूप गरजेचं आहे। सेकंड येतं मीडिया लिटरसी। मीडिया म्हणजे मीडियामध्ये ज्या काही गोष्टी येतात त्या रिअलिस्टिक आहे का अनरिअलिस्टिक आहेत ते पण बघणं गरजेचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेक्नॉलॉजी। हे टेक्नॉलॉजीचं टूल तुम्ही कशा प्रकारे यूज करताय ते फार महत्त्वाचं आहे। मी इकडे जमलेल्या विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारतोय, फक्त विद्यार्थ्यांना, पालकांना नाही। असे किती विद्यार्थी आहेत जे दिवसातून 2 तास मोबाईल बघतात? मनातल्या मनात हात उचलत आहेत पण प्रत्यक्षात उचलत नाही आहेत, बरोबर आहे? ओके, आता मी अजून एक प्रश्न विचारतो। तुमच्यापैकी असे किती विद्यार्थी आहेत जे रोज अर्धा तास वाचन करतात? फार कमी विद्यार्थी आहेत। वाचाल तर वाचाल, तर वाचन तुम्हाला भविष्यात खूप पुढे नेऊ शकतं, राईट? त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की जसं आता AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल किंवा डेटा सायन्स आहे, ह्यासारखे विषय आहेत। यामध्ये बरेचसे असे करिअर आहेत की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा एक अभ्यास काय सांगतोय, 2030 पर्यंत 22% नोकऱ्यांमध्ये खूप मोठा आमूलाग्र बदल होणार आहे। विद्यार्थ्यांना फक्त अभ्यासात येणाऱ्या यशामुळे नोकरी मिळणार नाही आहे, त्यांना अनेक स्किल डेव्हलप करावे लागणार आहेत। 40% स्किल तुम्हाला डेव्हलप करायला लागणार आहेत। त्या आज जे तुम्हाला काही गुण मिळालेत त्याचबरोबर तुमच्या स्किल पण त्याच्यामध्ये ॲड केलेत तर तुम्हाला चांगलं यश मिळू शकेल। तर पुढच्या काही मार्गदर्शनासाठी तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही मला कधीही बोलू शकता आणि संस्थेबरोबर मी लाईफ टाईम काम करायला तयार आहे। थँक्यू व्हेरी मच। थँक्यू।